Hello everyone, welcome to Arvisa's English. Today we are going to learn the next passage of Great Scientist lesson. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रेट सायंटिस्ट या लेसन मधील पुढचा पॅसेज शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. He then took the age-old experiment of sprinkling iron fillings on a sheet of paper near a magnet, making circular patterns. मग मायकल फॅरेडेंनी एक अतिशय जुना असा प्रयोग करायचं सुरू केलं. स्प्रिंकलिंग आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचा चुरा ते शीट ऑफ पेपर म्हणजे कागदांवर शिंपडायचे नियर अ मॅग्नेट, आणि मग त्यामुळे एक सर्क्युलर पॅटर्न, त्या लोखंडाच्या चुऱ्याचा एक गोलाकार असा पॅटर्न तयार व्हायचा, एक डिझाईन तयार व्हायची. He went on to prove that these patterns were not a property of the iron fillings. In fact, they were due to the invisible magnetic field that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. त्यांना प्रूव्ह करायचं होतं की ही जी प्रॉपर्टी आहे ही त्या आयर्न फिलिंगची प्रॉपर्टी नसून ही प्रॉपर्टी आहे त्या मॅग्नेटची, त्याच्या अवतीभवती सर्क्युलर पॅटर्न मध्ये इनविजिबल म्हणजे डोळ्याला न दिसणारं मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ज्यामुळे ते आयर्न फिलिंग्स ते लोखंडी चुरा अशा प्रकारे त्याच्या भोवती जमा होतो. This is where his lack of formal education went against him. पण इथे त्यांचं लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन म्हणजे जे अर्धवट राहिलेलं फॉर्मल एज्युकेशन होतं ते त्यांच्या विरोधात केलं. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron fillings pattern with his hand. He was unable to explain them in the form of mathematical equations. मायकल फॅरेडे यांना मॅथेमॅटिक्स, ॲडव्हान्स मॅथेमॅटिक्सचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्यांनी फक्त आपल्या हाताने त्या आयर्न फिलिंगच्या पॅटर्नला कॉपी केलं, पण त्यांना ते मॅथेमॅटिकल इक्वेशन मध्ये प्रूव्ह करता येत नव्हतं. He made hundreds of such drawings, but without equation they were not accepted. त्यांनी शेकडो अशा ड्रॉइंग्स बनवल्या, पण विदाउट इक्वेशन त्यांना कोणीही स्वीकारलं नसतं. Fortune favored the brave Faraday once again. पुन्हा एकदा नशिबाने मायकल फॅराडे यांची साथ दिली. When he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics. जेव्हा त्यांची भेट झाली जेम्स मॅक्सवेल यांच्यासोबत. जेम्स मॅक्सवेल एक वेल्दी म्हणजे श्रीमंत आणि एज्युकेटेड म्हणजे शिकलेले फिजिसिस्ट होते, आणि त्यांचा मॅथेमॅटिक्सचंही चांगलं ज्ञान होतं. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे, आणि त्यांची मायकल फॅराडे यांच्यासोबत काम करायची इच्छा पण होती. इट वॉज मॅक्सवेल who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equation. मॅक्सवेल यांनी फॅराडेच्या आयडियाला इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट केलं, ज्याला की आपण आज मॅक्सवेल्स इक्वेशन म्हणून ओळखतो. Their combined work has helped us in many ways. त्यांनी मिळून केलेलं काम आपल्याला आजही अत्यंत उपयुक्त आहे. Electronics and telecommunication system today are designed around their discoveries. आजचं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम हे त्यांच्या या शोधावरच डिझाईन करण्यात आलेलं आहे. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the product of these discoveries. कधीतरी भविष्यामध्ये यांच्या या डिस्कव्हरीजचा, यांच्या शोधांचा वापर करून आपण दूर कुठेतरी गॅलेक्सीमध्ये असलेल्या एलियन्स सोबत सुद्धा संपर्क करू शकू. इतकं त्यांनी जे काम केलेलं आहे ते डीप आहे. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. फॅरेडेंचं जीवन अतिशय डिफिकल्टीजने, संकटांनी आणि समस्यांनी सुरू झालं, पण त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना हा चिकाटीने आणि विश्वासाने केला. He was given impossible tasks. त्यांना अशक्य असे कामं देण्यात आले, which he undertook as challenges and opportunities. पण त्यांनी ते चॅलेंजेस म्हणजे आव्हान आणि opportunity म्हणजे संधी म्हणून स्वीकारले. He epitomizes what the Walt Disney character Pinocchio said. वॉल्ट डिझनीचा कॅरेक्टर आहे एक पिनॅचिओ, तो जे काही म्हणतो त्याला त्यांनी एपिटोमाइज केलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की when you wish upon a star, it does not matter who you are. जेव्हा तुम्ही ताऱ्यांच्या पलीकडचं स्वप्न बघता तेव्हा तुम्ही कोण आहे हे मॅटर करत नाही, त्याने फरक पडत नाही. अशा प्रकारे हा लेसन घेतलेला आहे फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ इग्नायटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग. मित्रांनो, हा शेवटचा पॅसेज तुम्हाला समजला असेल असं मी अपेक्षा करतो, आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या. I will see you in the next video. Till then, take care. Goodbye.